भाजी छान झाली बरं का ताई. तुला आवडते ना? माझ्यानं कशाला फोन केला असत्याल आणि ते बी 4-4 आणि आता तर फोन बी लागना. काय झालं असेल नक्की? शीतले, अगं खा की पटापटा. हातात नुसता घास घेऊन काय बघत बसलीस? हा बघितलं, हिचं आपल्या बोलण्याकडे पण लक्ष नाही. शितले, अगं खाताना फक्त खाण्याचा विचार करावा. खाते की. काय खातीये? मग जर बघतोय तुझ्या ताटात चुटकुर चपाती तशीच आहे. आणि अलीकडे अर्धीच चपाती खाते ती. आणि ती बी खाल्ली तर खाल्ली, नाही तर नाही खाल्ली. काय ग शीतले, आता परीक्षा बी झाली की तू निकालाचं तर टेन्शन नाही ना घेतलंस? आप्पा, अहो तिच्या निकालाचं काय घेऊन बसलाय? ती तर पुढच्या तयारीला पण लागली. म्हणजे अहो आजकाल अभ्यासावर लय जोर लावलाय मॅडमनी. सकाळीच यास्मिनकडे नोट्स घेऊन आल्या. चला, पोरीनं मनावर घेतलंय म्हणजे आता आपल्याला पण मनावर घ्यायला पाहिजे. आणि आता स्थळ पण चांगली यायला लागलेत. म्हणजे आम्ही वर माय म्हणून मिरवायला मोकळ्या. या वर माया आणि आम्ही दोघं वर बाप. हा? कोण? आपण वर बाप होय? नाही, आम्ही होतो वर बाप आणि तुम्ही वर माय व्हा. हा. आणि मळवट पण भरूया तुझा. काय नाही का बोलतोय तू? जित्या, ग बसव, तुमचं तर काय पण असतंय बघ. पण शितली अभ्यासाला लागली हे बाकी बेस्ट झालं बरं का. होय. काय शितले? शितले हा ए? बघितलं, आता काय कपाळावर मारून घ्यायचं का काय? शितले, जेवत का नाहीस? बरं वाटत नाही काय? होय. म्हणजे नाही. हे काय, एकदा हो एकदा नाही. अगं तिला कालवण आवडलं नसेल. तुमच्याच बायकोने केले. कोण बायको? नीलम वय? मग आणि कोण? काय? तुझं ना काय बी असते लाग. जित्या, तू पुढे बघून जेव. शितले हे आता ग बया, हिचं जेवण बी झालं होय? आता तुम्ही लग्नाचा विषय काढलाय म्हणल्यावर मग तिचं पोट भरलं असेल ना. आता मग लग्न करायला नको होय? करायला पाहिजे पण तिची इच्छा नको होय वहिनी. अहो आता पोरी काय आपली इच्छा बोलून दाखवतात होय? आपणच पडवून करायचं असते. पण वहिनी तिला कॉलेज तरी पूर्ण करू द्या की. पाहिजे तर काय करिअर करायचं असतं तर ती करू द्या. मग बघू लग्नाचं. काय लगीन काय कुठे पळून जातोय वे वहिनी. आपणच जर का असं आड्यासारखं करायला लागलो तर कसं चाललं? अहो पण योग्य वयात झालं म्हणजे बरं असतंय, नाहीतर कचरा हातात येतोय. अहो म्हणून काय सारखं लग्न लग्न करत बसायचं वे? लग्न सोडून बऱ्याच गोष्टी असतात की आयुष्यात करण्यासारख्या. हे झालं तुमचं, पण मी पोरीची आई आहे ना, मग घोर माझ्या जीवाला की. वहिनी कशाला घोर लावून घेताय? आम्ही विचुलतच आहे ना तिचं. सगळे व्यवस्थित होते तिचं. आम्ही बघतो काय करायचं ते. तुम्ही नका टेन्शन घेऊ. आप्पा चल बघू पोरगी काय म्हणते. चल.
चितले यंदा काय विद्यापीठात झळकायचा विचार नाही ना? जित्या लका बाप जन्मात कधी आपण अभ्यास केला नाही, ती करती तर तिला करू दे की. अरे तेच म्हणतोय मी आप्पा. मला वाटलं होतं शीतल आपली परंपरा पुढे चालू ठेवल, पण आता ती बी अभ्यास करायला लागली. माझी परंपरा. जितू काका मला अभ्यास करू दे की. जित्या हा नक्की अभ्यासच चाललाय ना? हे बघ, बघितलंस? की दिसते की. मग कसं असतं, आपलं मन असतं ना लय भरकटत असतं, त्याला बांधून ठेवायला लागतं. पण बांधताना आहे ना, आपल्याला जी गोष्ट आवडते की नाही त्यालाच ती बांधून ठेवायला लागतं. म्हणजे म्हणजे मला सांग, तुला पुस्तक वाचायला आवडतं? नाही. म्हणजे बघ आलं की नाही खरं उत्तर तोंडात. ए हितले, अगं मुळातच तुला जी गोष्ट आवडत नाही त्याच्यात मन कसं गुतल? पण तुला कुणी सांगितलं माझं मन कशात लागत नाही ते? सांगायला नाही लागत चितले. रोजच्या पेक्षा कोणी 4 घास कमी खाल्लं की नाही आपसुक कळतं ते. तसं काय नाही, मला तोंड आलंय. मी मगाशी सांगायला काय तोंड नव्हतं? चितले तुझं ना काय चाललं तुझं तुलाच माहिती असतं. जित्या तुमचा काय प्रॉब्लेम आहे तीच कळत नाही. तिनं अभ्यास केला तरी प्रॉब्लेम, नाही केला तरी प्रॉब्लेम. शितले तू इकडे बघ. अगं अभ्यास करून इथं माझं भलं झालं नाही, आता तुझं होणार आहे. आपल्याला काय पैसे मोजायपुरती शाळा आली म्हणजे वाद झालं. आपल्याला काय बॅलिस्टर व्हायचं नाही. लग्नाचं बघू पुढच्या पुढं. काय रे जित्या? हो, मी बी वहिनीला सांगतो, काय गडबड नाही आपल्याला. शितले तू फक्त टेन्शन घेऊ नको, आम्ही तुझ्या बरोबर आहे. आणि जरा फ्रेश राहत जा. एकदम पॉश राहायचं, असं मस्त पैकी भारी भारी कपडे घालायची आणि पावडर बिवडर लावून मस्त एकदम फ्रेश राहायचं. अगे आपल्याकडे कुणी बघितलं का नाही तर बघणाऱ्याला पण एकदम फ्रेश वाटलं पाहिजे. आणि अभ्यासाचं म्हणशील ना तर त्यानं फक्त मार्क मिळतात, अक्कल आपल्यालाच मिळवावं लागते.